1. जर गॅसचे लायटर बंद पडले तर ते 1 दिवस फ्रीज मध्ये ठेवा, यामुळे लायटर ठीक होईल. 2. गरम गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटपट निघतील. 3. घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे, यामुळे डाळी आणि धान्यांना कीड लागणार नाही. 4. कोणतेही गोड पदार्थ बनवताना ते नेहमी जाड बुडाच्या भांड्यात बनवा, यामुळे ते पदार्थ करपणार नाहीत. 5. बटाट्याचे चिप्स झटपट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करा आणि बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा व नंतर तळून घ्या, यामुळे चिप्स कुरकुरीत बनतील. 6. कोणतेही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या 1.5 पट पाणी टाकावे, यामुळे पुलाव मोकळा होतो. 7. तुरीच्या डाळीचा आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूप छान चव येते. 8. कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर 10 ते 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवावी आणि मग शिजवावी, यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवही छान लागते. 9. चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्या, यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही. 10. मेथीची भाजी बनवण्या अगोदर थोडा वेळ मीठ लावून ठेवा, यामुळे मेथीचा कडूपणा निघून जाईल. 11. पुलाव बनवताना त्यामध्ये थोड्या संत्र्याच्या साली घाला, यामुळे पुलाव खूप टेस्टी बनतो. 12. जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत टाकायला विसरलात तर आयत्या वेळी कोमट पाणी करून त्यात 1 तास भिजवा, यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि मऊ शिजतात. 13. शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदाच बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनतात आणि वेळ पण वाचतो. 14. आपल्याकडे जास्त ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेला तो सर्व नारळ एका कॅरी बॅग मध्ये पॅक करून फ्रीजला ठेवून द्या आणि जेव्हा वापरायचे आहे त्यावेळेस 5 मिनिट अगोदर पाण्यात ठेवा, नंतर वापरावा. 15. कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते. 16. वर्षभरासाठी हळद टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे किंवा लवंगा टाकाव्यात, हळद वर्षभर तशीच राहते. 17. वरण बनवण्यासाठी किंवा वरण चकोल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण तूरडाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी, म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील छान होते. 18. वरण चकोल्या बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो तेव्हा त्या जास्त पातळ लाटू नये, कारण वरण मध्ये टाकताच त्याचे पाणी होऊन जाते आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाहीत, त्याचा गोळा होऊन जातो. 19. नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता, यांनी देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते. 20. तुम्हाला जर कान दुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कान दुखीवर आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे. 21. स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळ स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो. 22. बटाट्याचे चिप्स बनवताना पाण्यात थोडीशी तुरटी टाकल्यास त्याचा कलर जसाच तसा राहतो. 23. कॉफी पावडर जर थोडीशी हवा लागली तर कॉफी कडक होते, त्यामुळे 2 चमचे तांदूळ एका सुती कपड्यांमध्ये बांधून ती गाठोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी नरम राहते. 24. कैचीची धार कमी झाली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये 2-3 वेळेस कैची चालवा, कैचीची धार पुन्हा तेज होईल. 25. लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात, गंज निघून जातो. 26. कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी, नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाहीत.
27 सलाद उरले असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले घालून पराठ्यांची कणिक मिळून सलादचे पराठे बनवल्यास सलाद वाया जात नाही, तसेच पराठे देखील चविष्ट लागतात. 28 पनीर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा. पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते. 29 बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. 30 जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो, तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये 2-3 लवंगा टाकावे. तेलाचा वास येत नाही. नंतर भाजी सर्व्ह करताना तुम्ही त्या काढून टाकू शकता.